दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी कडेगाव आणि चिंचणीवांगी परिसरात अवैध धंदे बंद करा, अन्यथा 17 जुलैला ठिय्या आंदोलन। विविध संघटनांचा थेट इशारा। कडेगाव व चिंचणीवांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर नशिल्या पदार्थांचे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत या मागणीसाठी फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीनं प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। येत्या 10 दिवसात या अवैध धंद्यांवर कडक कारवाई न झाल्यास शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी कडेगाव पोलीस स्टेशन समोर तीव्र निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असं निवेदन विटा उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले। या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, गरीब आणि तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। यापूर्वी 13 जून रोजी चिंचणीवांगी पोलिसांना निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने 1 जुलै रोजी आंदोलन करण्यात आलं होतं। मात्र अद्याप ही परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे। या निवेदनावर महादेव होवाळ, RPI-A, शिवलिंग सोनवणे, BSP, जीवन करकटे, वंचित बहुजन आघाडी, बोधिसत्व माने, तालुका अध्यक्ष RPI आठवले, विजय माळी शेतकरी संघटना युवा सांगली जिल्हा अध्यक्ष, परशुराम माळी शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष, सिद्धार्थ माने RPI-A, आकाश वाघमारे DPI, अजित वायदंडे, अजित पाटोळे जनता क्रांती दल, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तात्या सकट, विशाल हत्तीकर, रुपेश कांबळे RPI-A, जितेंद्र सरोटे RPI आठवले, गणेश गायकवाड, विक्रम माळी, सर्जेराव देवकर तसेच शिवाजी गोड, उत्तम काटकर आणि बबन गोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या निवेदनाच्या प्रती सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, सांगली जिल्हाधिकारी, सांगली पोलीस अधीक्षक, कडेगाव तहसीलदार आणि कडेगाव पोलीस निरीक्षक यांना माहितीसाठी पाठवण्यात आले आहेत। विटा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कडेगाव तालुक्यातील सर्व सामाजिक पक्ष व संघटना याच्यामध्ये काम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीनं फुले शाहू आंबेडकर विचार मंच कडेगाव तालुका यांच्या वतीनं आज DYSP साहेब, विटा DYSP साहेबांना कडेगाव तालुक्यातील सर्व अवैध धंदे, मटका, जुगार, अवैध दारू विक्री, नशेली पदार्थांची विक्री इत्यादी सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजेत या संदर्भात आम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय। यापूर्वी 15 दिवसापूर्वी आम्ही चिंचणीवांगी पोलीस स्टेशनच्या गेटवर असंच हे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत म्हणून निदर्शने आंदोलने केली। ते आंदोलन करून सुद्धा त्या भागातील चिंचणीवांगी पोलीस स्टेशन हद्दीतील कोणताही अवैध धंदा, मटका असेल, जुगार असेल, अवैध दारू विक्री असेल, की कोणताही अवैध धंदा आज अखेर बंद झालेला नाही। तो खुलेआम आणि पोलिसांचीच परवानगी आहे का काय अशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच पद्धतीनं कडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गावामध्ये सुद्धा तोच प्रकार समोर येतोय। त्यामुळं जाणीवपूर्वक पोलीस खातं या गोष्टीला अभय देत आहे काय आणि याच्या विरोधात आम्ही सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकारी